आता बातमी वारी संदर्भातली आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी नीरा नदीकाठी आता दाखल झाली आहे। माऊलींच्या पादुकांना नीरा नदीमध्ये शाही स्नान करवण्यात येणार आहे। पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन माऊलींची ही पालखी आज सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करते आणि याचीच ही दृश्य सध्या आपण साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकतो। नीरा नदीवर या सगळ्या वारकऱ्यांचं स्नान सुरू आहे आणि ही भक्तांची मांदियाळी सध्या नीरा नदीवर आहे। तर नीरा नदीवर ही परंपरा आहे माऊलींच्या पालखीचं या ठिकाणी पादुकांचं स्नान केलं जातं। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आभाडे यांच्याकडून। सागर, काय सांगाल, सध्या पालखी संदर्भातले काय अपडेट्स मिळतात? सध्या संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ती नीरा या ठिकाणी विसाव्यासाठी थांबलेली आहे आणि विसावा झाल्यानंतर नीरा स्नानामध्ये पालखी येणार आहे। त्यापूर्वी वारकरी जे आहेत ते नीरा स्नान करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि काही वेळामध्ये नीरा घाटावरती माऊलींच्या पादुका ज्या आहेत त्या दर्शनासाठी येणार आहे आणि अनेक वारकरी जे आहेत ते राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आज पुणे जिल्ह्याचा मुक्काम सोडून माऊलींची पालखी सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करते। त्यापूर्वीच सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जे तयारी जी आहे ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि आज सकाळपासून प्रत्येक वारकरी या स्नानाची वाट पाहत असतो आणि नीरा नदीजवळ आल्यानंतर प्रत्येक वारकरी स्नान करून पुढं लोणंदच्या मार्गे प्रस्थान करत असतो। पुढचा प्रवास जो आहे तोही या वारकऱ्यांचा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। त्यामुळं सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणचे प्रशासकीय अधिकारी असतील ते त्याचं स्वागत करतील। मात्र निरोप देताना पुणे पोलिसही माऊलींना निरोप देतात तर काही नक्कीच सागर, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।